आपण संपवले 4 अध्याय आपण संपवले। मागील रविवारी आपल्या मंडळीचा वर्धापन दिन होता आणि आपण तोही मोठ्या थाटानं साजरा केला। आणि मग नीतिसूत्र शिकत असताना आमचं लक्ष आम्ही देवाच्या पवित्र वचनाकडे दिलं पाहिजे आणि पवित्र शास्त्र ज्याच्याकडे असलं पाहिजे। मी तुम्हाला प्रति रविवारी सांगत आहे, ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे त्यांनी ते उघडावं, ज्यांच्याकडे नाही त्यांनी आपले कान उघडावे आणि ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांनी आपलं अंतःकरण उघडावं। आणि देवाचं वचन आमच्याकरिता काल आज आणि युगानुयुग सारखंच आहे। ते काय शिकवत आहे त्याकडे बारकाईने लक्ष आम्ही दिलं पाहिजे, नाहीतर आम्हाला समजणार नाही। आणि म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं पहा, नीतिसूत्राचा अध्याय आणि अध्याय 5 आणि आम्ही वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं। देवाचं म्हणतो की माझ्या मुला तू विवेक राख व तुझ्या वाणीने तुला जपून ठेव। तुझं असं म्हटलं की तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे। पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ज्ञान आम्हाला जपायचं आहे आणि पवित्र शास्त्र सांगतं की देवाच्या वचनांकडे आम्हाला लक्ष लावायचं आहे। देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या जीवनाकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला आमचं स्वतःचं जीवन बारकाईने परीक्षण करण्याची गरज आहे। देव आम्हाला शिकवत आहे, तो काय म्हणतो, माझ्या मुला तू विवेक राख आणि तुझ्या वाणीने, तुझ्या मुखानं, तुझ्या तोंडानं, तुझ्या वाणीनं ज्ञान काय करावं, जपून ठेवावं। ज्ञान राख म्हटलंय त्यानं, वाणीनं ज्ञान जपून ठेव म्हटलंय त्यानं। देव सांगत आहे माझ्या मुला, म्हणजे मी सांगत आहे असं नाही किंवा कोणी सांगत आहे असं नाही, देव स्वतः तुम्हाला आणि मला सांगत आहे, मंडळीला सांगत आहे, आपण आपल्या मुलांना नेहमी सांगतो। आणि काय सांगत आहे देव, तो म्हणतो माझ्या मुला माझ्या वाणीकडं, माझ्या ज्ञानाकडं लक्ष लाव। हे देवाचं ज्ञान आहे। कोणाचं ज्ञान आहे पवित्र शास्त्रामध्ये? देवाचं आहे। आणि हे ज्ञान रस्त्यावर आम्हाला मिळणार नाही, हे ज्ञान बाजारात आम्हाला मिळणार नाही, हे ज्ञान आम्हाला शाळेमध्ये मिळणार नाही। कुठे मिळणार आहे ज्ञान? देवाचं ज्ञान कुठे मिळणार आहे? बोला। तुम्हाला देवाचं ज्ञान हे देवाच्या वचनात मिळणार आहे। कुठे मिळणार आहे? देवाच्या वचनात। देवाचं ज्ञान हे मंदिरात मिळणार आहे। देवाचं ज्ञान हे उपासनेत आहे। देवाचं ज्ञान त्या स्तुती आणि स्तवनामध्ये आहे। देवाचं ज्ञान देवाच्या जवळ आहे आणि म्हणून देवाचं ज्ञान आम्हाला मंदिरात शोधायचं आहे। देवाचे वचन वाचायचे आहेत। पवित्र बायबल आम्हाला बारकाईने अभ्यासायचं आहे, वारंवार ते आम्हाला वाचायचं आहे, काय आम्हाला सांगत आहे। आणि जोपर्यंत आम्ही वाचणार नाही, लक्षपूर्वक आम्ही पाळणार नाही, अंतःकरणात साठवणार नाही, अंतःकरण जड करणार, आम्ही बसलो तिथं, देह इथे आहे पण आत्मा कुठेतरी बाहेर भटकतो कधी कधी। आणि मग जेव्हा आत्मा भटकत आहे आम्हाला काही समजत नाही। मराठीमध्ये मग म्हण आहे नाही का, नळी फुंकली सोनार इकडून तिकडं। विद्यार्थ्याला गुरुजी म्हणतो मी कितीतरी वेळेस हा धडा शिकवलाय, अरे तुझ्या लक्षात का नाही राहत? कारण त्याचं लक्ष कुठे असतं? खिडकीच्या बाहेर, बोरांवर, चोरांवर, पेरूवर, आंब्यावर लहानपणी लक्ष असतं। मोठे झाल्यावर कुठे लक्ष राहतं? कामामध्ये गुंतलेला असतो। आमचा सगळा विचार संसारामध्ये गुंतलेला असतो, नाही समजत आम्हाला। पवित्र शास्त्र सांगतं माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, तू विवेक राख आणि तुझ्या वाणीनं ज्ञान जपून ठेव म्हटलंय। माणसाचं लक्ष पवित्र शास्त्र सांगतं त्या देवाच्या वचनाकडे असलं पाहिजे। देवाचं ज्ञान आहे, माझं ज्ञान आहे का? मला काय येणार आहे? मनुष्याचं ज्ञान संपून जाईल, किती हुशार असला तरी तो एक दिवस काय होतो, संपून जातो। युगानुयुग झाले पवित्र शास्त्र आहे की नाही? बोला हालेलुया। येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी होऊन गेला, त्याच्या अगोदर मोशे होता, तेव्हापासून ते नेमशास्त्र आहेत, तेव्हाच्या येशूच्या अगोदर पासून ते नीतिसूत्र आहेत। पवित्र शास्त्र सांगतं वर्षानुवर्ष युगानुयुग पिढ्यानपिढ्या काय टिकणार आहे? देवाचं ज्ञान। आणि म्हणून म्हटलंय की देवाचं ज्ञान मनुष्याचं आयुष्य वाढवितं। काय वाढवितं? आयुष्य। आणि म्हणून हे ज्ञान आम्हाला जपून ठेवलं पाहिजे। सर्व काही संपून जाईल पण देवाचं ज्ञान सर्व काळ टिकणार आहे। देवाचे ज्ञान युगानुयुग टिकणार आहे। आजच्या अध्यायामधून आम्हाला तीच गोष्ट शिकायची आहे की पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगत आहे। काय म्हटलंय वाचा, पहिला दुसरा तिसरा वचन वाचा बघा आपण पुढे। माझ्या मुला
अरे तो विवेक राख. आता विवेक म्हणजे काय? आपण एखादंच नाव ठेवतो विवेक. काय म्हटलंय? चांगलं आणि वाईट निवडून घेण्याची ज्याच्याकडे ताकद आहे त्याला काय म्हटलंय? विवेक. त्यानं अत्यंत सुंदर रीतीनं न्याय केला. न्यायाधीश आपण पाहतो, तो हुशार आहे म्हणून न्याय करतो का? का करतो? तो न्यायाधीश आहे, त्याला ते अक्कल आहे, त्याच्याकडे तो विवेक आहे, ती समंजसपणा आहे, की बऱ्या वाईटाचं ज्ञान तो करू शकतो. आणि म्हणून प्रभू काय म्हणतो? माझ्या मुला. प्रत्येक अध्यायामध्ये पहा, आपण 4 अध्याय संपवले, त्या 4ही अध्यायामध्ये देवानं कधीच म्हणलं नाही की हे तुमच्यासाठी आहे. देवानं कधीच म्हणलं नाही की हे असं आहे. काय म्हटलंय? माझ्या मुला. माझं म्हणत आहे. किती चांगली गोष्ट आहे की देव मंडळीला, तुम्हाला मला काय म्हणत आहे? माझ्या मुला. आणि आजचा अध्याय हा विशेष रीतीनं महत्वाची गोष्ट म्हणजे की तरुणांसाठी आहे. कोणासाठी आहे? तरुणांसाठी. काय म्हटले वाचा? माझ्या मुला. हाक मारतो आपण, बाळाला हाक मारतो, बाळा ये. मुलीला हाक मारतो आपण, पुढे दिसले आपण काय म्हणतो? काय म्हणतो? बाई म्हणतो नाही का? आपण बाई, मी पण बाई म्हणतो. आमची बाई ते बघती नाही का? बाई म्हणतो आपण नाही का? शोधतो, हाक मारतो. शास्त्र सांगतं की माझ्या मुला, माझं धर्मशास्त्र काय करू नको, विसरू नको. माझ्या मुला तू विवेक राख आणि तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावं म्हटले. वाणीने म्हणजे मुखानं. जेव्हा एखादा शहाणा हुशार व्यक्ती बोलू लागतो ना, न्यायाधीश न्याय करतो ना, सगळं सायलेंट असतं, पिन ड्रॉप सायलेंट, कशातच आवाज नाही. लोक पाहतात की हा आता काय न्याय देणार आहे, लक्ष देतात. म्हणून तो म्हणतो तुझ्या वाणीनं ज्ञान जपून ठेवावं. पुढे, म्हणून तू माझ्या शिक्षणाकडे लक्ष लाव. प्रभू सांगत आहे. कोण सांगत आहे? देव सांगत आहे, मंडळीला सांगत आहे, आम्हाला सांगत आहे, तुम्हाला सांगत आहे, मलाही सांगत आहे. काय म्हणतो? माझ्या शिक्षणाकडे काय लाव? लक्ष लाव. आता काय आहे देवाचं शिक्षण हे समजून घेतलं पाहिजे. जर देव नाही समजला ना, आयुष्य वर्षानुवर्षे जातात, पिढीवर पिढी जाती, आणि मग लोक म्हणतात की आम्ही मग 4 पिढ्यांपासून ख्रिस्ती आहोत, पण ख्रिस्त अजून समजला नाही. नाव अब्राहम ठेवून अब्राहमाप्रमाणे आशीर्वाद मिळतात असं नाही. पवित्र शास्त्रात पुष्कळ आहे. मोजेस आहे, दानिएल आहे. मोजेस आपण पाहतो त्याने काय केलं? इस्रायल लोकांचा सांभाळ केला. आपला मोजेस काय करतो आपण पाहतो. एकदा मी लहान असताना बाळासाहेब संदेश देत होते आणि त्यांनी मोठ्या सांगत होते, सांग काय म्हटला मोशे. मागून एक जण आवाज देतो, हो बाळासाहेब, मोशे म्हटला मागची उधारी नाही दिली ना, हात देणार नाही तुम्हाला. मोशे काय म्हणतो? मागची उधारी नाही दिली तर ह्या रविवारी मटण मिळणार का? कारण आम्हाला ख्रिस्त नाही समजला. म्हणून फक्त नावापुरतो आम्ही ख्रिस्ती जीवन जगत राहतो. शास्त्र सांगतं तसं नाही. तर काय म्हणतो? माझ्या शिक्षणाकडे लक्ष लाव. लक्ष लाव. आपण लेकरांना सांगतो, अरे बाबा लक्ष दे, त्या गणिताकडे लक्ष दे, त्या भूमितीकडे लक्ष दे, त्या पाड्यांकडे लक्ष लाव. ते काय आहे? लक्ष दे. लहान आहे तर त्याला म्हणतो बी कसा काढायचा, वारंवार सांगतो. अरे तुझ्या लक्षात कसं येत नाही? अशी एक रेष ओढ, मग असं कर. आमच्या अन्न बी काढता येत नव्हता आणि पुष्कळ त्याला शिकवावं लागलं की बाबा रे बी असा असतो. लक्ष लाव. कधी कधी सी काढायचा, असा काढायचा आहे का असा काढायचा नाही लक्षात येत लेकरांच्या. वाटी उलटी करायची का सोयीची करायची. लक्ष लाव म्हटलं. प्रभू म्हणत आहे माझ्या शिक्षणाकडे लक्ष लाव. आम्ही लक्ष लावायचं की देव माझ्याशी काय बोलत आहे. आशीर्वाद मिळण्यासाठी, लक्षात घ्या, सुख आणि समृद्धी नांदण्यासाठी, मोठं होण्यासाठी देवाच्या वचनाकडे लक्ष लावलंच पाहिजे. नाही लावलं तर आयुष्य निघून जातं, हाती काहीच लागत नाही. मग आम्ही म्हणतो देवा मला तू काय दिलं नाही. देव म्हणतो मी सगळं दिलं, तुला घेता नाही आलं. त्या दिवशी तू लक्ष नाही दिलं. काय म्हणते लक्ष लावायचं? पुढे वाचा. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान लावा. आता ज्ञान, शिक्षण, विवेक त्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणतो? सुज्ञता. आपण म्हणतो तो मनुष्य कसा आहे? सुज्ञान आहे, तो अत्यंत हुशार आहे. सुज्ञतेकडे लक्ष लाव. तेव्हा ज्ञान, शहाणपण, मोठेपण आणि सुज्ञता पण त्यांना सांगितली. सुज्ञतेकडे लक्ष लाव. काय म्हणते 3ऱ्या वचनात वाचा. कारण परस्त्रीच्या ओठातून मध
पाझरतो, श्रवतो, मधासारखी ती गोड गोड बोलती. पवित्र शास्त्र सांगतं आता या ठिकाणी बसलेले सगळे तरुण आहेत. बोल हालेलुया. तरुण आहे का म्हातारा आहे? कोणी हात उचला की बाबा मी म्हातारा आहे का? म्हातारा म्हणलेलं आम्हाला आवडत नाही. आवडतं काही लोकांना, आवडत नाही. म्हातारा म्हणलं तर राग येतो. मला म्हातारा म्हणतोस, म्हातारी जरी म्हणलं म्हातारी बाजू सरतो, हा मला म्हातारा म्हणतोस काय, राग येतो. प्रभू काय म्हणतो पा, तरुणांना हा बोध आहे की तरुण लेकरानं देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं पाहिजे. बसलेले सगळे तरुण आहेत असं आपण म्हणतो. मी असं म्हणतो स्वतःला की मी हे कसं आहे, तरुण आहे. जास्त जास्त आम्हाला जपण्याची गरज आहे तरुणपणामध्ये. काय पण कशाला जपण्याची गरज आहे? स्वतःला. कधी घडतात जास्तीत जास्त पाप? बालपणी घडतात का? आता लेकर आहेत त्यांना निरागस आहे, ते त्यांना नाही माहिती चांगलं काय वाईट काय, खरं काय खोटं काय. अर्पणला काय माहिती खरं काय खोटं काय, नाही माहिती. त्याला माहिती शू करायची तर तो लगेच पॅन्टमध्ये करून, त्याला नाही माहिती काय करायचं. जेवायला बसायचे, कपडे आहेत नाही आहेत, चड्डी माहिती आहे, तो फक्त त्याला लक्षात आहे मला जेवायचं, त्याला नाही माहिती पाप काय पुण्य काय. पण आम्हाला समजतंय. मग बालपणात पाप होत नाही म्हणून त्यांना काय म्हटलंय, बालकास मस्करी येऊ द्या, स्वर्गाचं राज्य त्यांचंच आहे. लोक काय म्हणतात, लहान लेकरं जणू काय देवा घरचे फुलं, लहान मुलं देवा घरचे फुलं. लहान आहे, लहान नाही. म्हातारपणी पाहता आपण काय करतो, म्हणतो आता तो थकला म्हातारा झाला, आता तो देव पूजायला लागलाय, देवदेव करतोय. म्हातारा माणूस पण काय करतो, देवाच्या मागे लागतो, भक्तीच्या आराधनेच्या मागे लागतो, भजनाच्या कीर्तनाच्या मागे लागतो. पण तरुण माणूस आहे त्याला फार असं म्हटलंय गुरमी असते, त्याला धुंद असते नाही का, त्या धुंदीमध्ये तो जीवन जगतो. आणि म्हणून प्रभू काय म्हणतोय, तरुणा परस्त्रीकडं लक्ष देऊ नको, ती मधासारखी काय करते, गोड गोड बोलते, पण कधी फसवे तुला कळणार नाही. तरुणाने विशेष लक्ष द्यायचं. तरुणांनी काय म्हटलंय की तरुणपणी आपल्याला देवाचं वचन ऐकायचं आहे, तरुणपणाची धुंद आपल्याला सोडून द्यायचं आहे नाही का. आपण म्हणतो काय धुंदी बाबा, याला कशाच्या धुंदी तू जगतोय, लोक म्हणतात नाही का, काय पोरांना धुंदी. अरे तुम्ही बघा, मला दाखवा लग्न झालेल्या कोणत्याही माणसाला तासून तास आपल्या बायको संग बोलतं कोणी. मला 5 मिनिटं बोलायचं, 5 मिनिटं लय झाले, 2-3 सेकंद बोलायचं मला काटाळा ती म्हणतो ठेवा. आला फोन समजा बाई साहेब, आपण बोलतो का, नवऱ्याचा फोन आला तर आपण म्हणतो आई बाई बरं झालं, आपण सांगा काय काम आहे ठेवा. पण हे तरुण काय बोलतात बाबा, मी बघतो रस्त्यावर बघा, रोडला बघा, शिव पाटीला बघा, गेट ऑफ इंडियाला बघा, पुढे बघा, कानात वायरी घातल्या तर रात्रंदिवस बोलतात. मग काय बोलतात आणि काय नाही, मला तर अजून त्यांचं गणित समजलं नाही. प्रभू त्या तरुणांना सांगतो की अरे परस्त्री परखी मुलगी कशी बोलते, मधासारखी गोड गोड बोलते. पुढे तर स्पष्ट, मी माझ्या मनाचं नाही सांगत, बरं सगळं पवित्र शास्त्रात त्यानं लिहून ठेवले, हजारो वर्ष आधी गोड गोड बोलती. मग आम्ही काय बोलतो आमचं आम्हाला माहिती. मग त्या बोलणाऱ्यांना कधी कधी म्हणतो लग्न करून बघ मग बोलशील का. लग्न केलं ना मग तो गळ पडतो, तो काय त्याचा फोन सुद्धा वाजत नाही, मग सिम कार्ड बदली होतं, फोन सुद्धा वाजत नाही. तरुणपण हे देवाच्या हातात आम्ही दिलं पाहिजे. तरुणपणाची जी धुंदी आहे ती धुंदी आम्ही सोडून दिली पाहिजे. तरुणपणामध्येच देवाला समर्पित झालं पाहिजे. आपण फुलाच्या कळ्या तोडून देवाला वाहत नाही. काय म्हणतात लोक, उमललेलं फुल पाहिजे, सुकलेलं फुल पण वाहत नाही. वाहतो का, देवाला कधी आवडतं, तरुण तरुण. म्हणून म्हटलं वचनामध्ये, तरुण मुलगा वीराच्या हातातील बाणाप्रमाण आहे. तो काय म्हणतो की कारण परस्त्रीच्या ओठातून मध पाझरतो, मध स्रवतो, मधासारखं गोड वाटतं त्याचं बोलणं. शिव्या जरी घातल्या तरी गोड वाटतं. नाही सोडतो म्हणतो, मैं तुझे नाही सोडूंगा. काय काय म्हणतात तरुणानं, मैं तेरे लिए चांद तारे ला दूंगा. अरे वडापाव आणा दे, चांद तारे राहून द्या. चांद तारे घरी झाला का, संसार सुरू झाला ना, राशन भरायची पंचायत होती, चांद तारे कुठून आणणार. सत्य आहे, पवित्र शास्त्र सांगतं त्या परमेश्वरानं सलमोन राजाला अद्भुत रीतीने लिहून ठेवलं. आता सगळं उघडपणे मला सांगता येणार नाही, समजून घ्या. ते वाचा, मी जेव्हा ते वाचत होतो म्हणलं प्रभू कसं काय सांगावं हे, पण देवाचं वचन आहे त्याला डावलता येत नाही. तो काय म्हणतो पुढे पहा, काय म्हटलंय, तिचे तोंड म्हणलं. काय म्हटलं, वाचा पोरांनी, वाचा पोरांकडे बायबल आहे का, वाचा पोरांनी.
परस्त्रीचं. कोणाचं तोंड? मैत्रिणीचं तोंड. काय म्हणलं वाचा. आहे ना मैत्रीण मेषक? नाही वाचा. हा अरे फेअर अँड लवली राहू दे. काय म्हणले? तेलापेक्षा गुळगुळीत वाटतं. पण म्हणतो की तेरे चेहरे में काय जादू. तिचा चेहराच होतो. म्हणतो मला झोपच येत नाही. झोपच येत नाही. काम नाही ना म्हणून झोप येत नाही. काम असलं ना मग माणसाला गप पडीची गोळी घेत होतो. त्याला सकाळी उठायचं असतं. म्हणतो नाही रे झोपू द्या मला. बंद करा ते टीव्ही सगळं बंद करा. पण काम नसलं ना त्या गोधडीतून असा लाईट चालते. मी तुम्हाला लय वेळ सांगितलं झोपलाय दाखवतो पण मोबाईल चालूच आहे. काय म्हटलं इथे? की तिचं तोंड. कुणाचं तोंड? परस्त्रीचं तोंड तेलापेक्षा गुळगुळीत वाटतं. गुळगुळीत असतं. त्याला सारखं वाटतं की मैंने तुझको देखा नाही. आहे बरेचसे काय काय मला आठवत नाही. मी काय जास्त सिनेमा वगैरे पाहत नाही. काय म्हटलंय? मैंने तुझको हा जग मी म्हणतो मैंने तुझको देखा. हा बाबा काय म्हटलं की पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो, आम्हाला सावध करतो. देवाचं ज्ञान कोण वाचील? परस्त्रीपासून आम्हाला देवाचं ज्ञान कोण वाचील? पवित्र शास्त्र आम्हाला आठवेल. शैतान आम्हाला धुरो घालील. शैतान आम्हाला फसविल. तरुणीला फसविल. तरुणांना फसवेल. शैतान फसवेल तेव्हा देवाचं ज्ञान जर तुम्हाला देव ठावक आहे तेव्हा तुम्हाला समजेल की आम्हाला देवाकडं पाहायचं आहे. तरुणपणामध्ये भयंकर रीतीचे पाप होतात. हे पापाचा कळस जगामध्ये इतकं पाप झालं. तुम्ही जिकडे तिकडे पाहिलं ना रस्त्यावर, नाक्यावर, चौकामध्ये, मोटरसायकलवर, बाईकवर, सगळ्या चौपाट्यांवर सगळे तरुण आणि तरुणी जगातील. आमचे नाहीत. मला कधीच आपले चर्चेत लेकर तरुण तरुणी नाही दिसले कुठे बाहेर. कधीच भेटत नाहीत. जगात तुम्ही जर पाहाल ना तर जगाचे सगळे लेकर रस्त्यावर आहेत. पबमध्ये आहेत. बारमध्ये आहेत. हातामध्ये सिगारेट. मुलींच्या सुद्धा तुम्ही पाहाल. मुली सुद्धा कधी कधी आपल्याला पाहून असं खाली मान घालावं लागते की असं दुसरीकडे पाहावं असं वाटतं की देवा पाप होईल आपल्याकडून त्यांच्याकडे पाहिलं तर. इतके मोठे कपडे असतात. समजलं तुम्हाला? इतके मोठे पॅन्ट असतात. मी आंघोळीला सुद्धा घालीत नाही. इतके मोठाले कपडे घालून बिचारे रस्त्यावर सिगरेट फुकत आहेत. बसलेले आहेत. इतका पापाचा कळस झाला. आणि या पापापासून तरुणपणामध्ये कोण वाचविल? समुद्र किनारे पहा गच्च भरलेले आहेत. चौपाटे पहा गच्च भरलेले आहेत. फॅमिलीने घेऊन, लेकरा बाळांना घेऊन, आईवडिलांना बरोबर घेऊन, पसंतीला घेऊन जायचं बाहेर फिरायला म्हणलं तर असं वाटतं की नको बघायला. काय काय पापाची अनिती वाढलेली आहे. सर्वत्र पापाचा कळस झाला. या पापापासून फक्त आम्हाला देवच दूर ठेवू शकतो. आमचं अंतःकरण शुद्ध राख असं म्हटलंय. आणि मग तो काय म्हणतो पहा, परस्त्रीच्या ओठातून मध गळतो. मधासारखं गोड वाटतं तिथं बोलणं. पण सावध राहा ते गोड नाही. सावध राहा ते गोड नाही. तिचं तोंड म्हटलं तेलापेक्षा तुळतुळीत. अगदी फॅर अँड लवली लावून चमकतंय. चकाचक झाले. काय काय लावले. फार सुंदर दिसते. पण ते तसं नाही. पुढं काय लिहिले वाचा. त्याने म्हटलं पुढं काय आहे. काय म्हणते? तरी ती अखेरीस म्हणजे शेवटा कशी आहे? कडू दवण्यासारखी, कडू विषासारखी. कोण? परस्त्री आहे. शेवटी जरी ती आज गोड बोलली तर उद्या काय करते? आम्हाला शिव्या घालणार आहे. उद्या काय करणार आहे? कडू कडू दवण्यासारखे आहे. पुढे वाचा. आणि काय म्हणलं की दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. दोन्ही बाजूने चालणारी आहे. परस्त्रीबद्दल म्हटलंय. परपुरुषाबद्दल म्हटलंय. पुढे. आणि तिचे पाय शेवटी मृत्यूकडे घेऊन जातात. त्या वाटेला फक्त मरण आहे. त्या वाटेला अधोलोक आहे. त्या वाटेला पाप आहे. त्या वाटेला नरक आहे. हे लक्षात ठेवा. पुढे काय म्हटलंय? तिची पावलं अधोलोकात जातात. कोणाचे? परस्त्रीचे. जी गोड गोड बोलते. कुणाचे? जी तेलासारखी तुळतुळीत आहे. जी फसवते. जी भुलवते. तिचे पाय कुठे जातात? अधोलोकात जातात. तिला म्हणून जीवनाची वाटच सापडली नाही. देव काय म्हणतो? तिला जीवनाची वाट सापडली नाही. ती मृत्यूचा दरवाजा आहे. मरणाची वाट आहे. आणि त्यापासून आम्हाला जर दूर राहायचं आहे तर देवाचं वचन सांगतं आम्हाला ते वचन वाचले पाहिजे. त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. त्याप्रमाणे चाललं पाहिजे. आणि देवाला धन्यवाद दिला पाहिजे. तासभर कधी कधी मी पाहतो. तासभर उभा आहे फोन घेऊन. तास झाला पण थकत नाही. आणि शास्त्र सांगतं जर 1 तास आम्हाला प्रार्थना करायला लावली
येणार नाही. येईल का? येईल. असं म्हणा, येईल. बोला हालेलुया. येईल. 2 तास श्रवण करा का तुम्ही करू शकतो, कारण मी प्रभूच आहे. जगातील लोकांबद्दल सांगत आहे तर तासभर फोनवर बडबड करणार. पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला पापापासून दूर राहायचं आहे. दूर राहायचं आहे. आणि दूर कोण ठेवू शकतं? फक्त आम्हाला देव. पापापासून दूर कोण ठेवू शकतं? फक्त देव. पापापासून दूर कोण करू शकतं? पवित्र शास्त्र. म्हणून देवाच्या वचनांमध्ये रमायचं. तो काय म्हणतो? जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, अशा झाडासारखा तो आहे. कोण? जो अहोरात्र परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमणारा. बोला हालेलुया. दुर्जन आहे का? नाही. दुर्जन तर काय म्हटलंय? वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखा आहे. पवित्र शास्त्र सांगतं, तो म्हणतो की तिला सांगा. तिला म्हणजे कोणाला? परस्त्रीला सांगा मला प्रियकर आहे. तो कोण आहे? माझा येशू ख्रिस्त आहे. आपण म्हणतो ना का, येशू प्रेमेंद पाळी आमा कोकरा नेतो कुरणे आमा आणि रक्षणे करा. तिला सांगा मला आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं, तिला सांगा, त्याला सांगा. मुलीला फसवतं, मुलीने काय सांगायचं? मला आहे जोडीदार, मला प्रियकर आहे. त्याने विचारलं कोण आहे? त्याला सांगायचं दिस इज माय बॉयफ्रेंड जीसस. येशू माझा बॉयफ्रेंड आहे. तो मुर्दा उठवतो. तू उठवशील का? तो लाजारला म्हणाला, लाजरा बाहेर ये, मला आहे. प्रभू आमचा प्रियकर आहे, प्रभू आमचा सर्वस्व आहे, त्याच्यावर आम्हाला प्रेम करायचं आहे. आमचं प्रेम त्याच्यावर असलं पाहिजे. पवित्र शास्त्र सांगतं देवानं जगावर एवढं मोठं प्रेम केलं, त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की कोणाचाही नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. पण परस्त्रीचं तोंड असं म्हटलंय, जरी गोड गोड बोलतंय पण ते कसं आहे? कडू जाण्यासारखं आहे. परस्त्रीचं तोंड जरी तेलासारखं तुळतुळीत दिसतंय, पण तिचा मार्ग कुठे चाललाय? नरकाकडे चाललाय, मरणाकडे चाललाय. मला सगळं उघड करून तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही समजून घ्या देवाचं वचन काय सांगत आहे. पुढे वाचा काय म्हटलंय. तिला म्हणून जीवनाची नीट वाट सापडत नाही. तिचे मार्ग दळमळत असतात, हे तिला कळत नाही. तर आता मुलांनो देव पुन्हा सांगत आहे की तर आता मुलांनो माझं ऐका, म्हणजे देवाचं ऐका. तर आता तरुणींना माझं ऐका, देवाचं वचन ऐका. देव सांगत आहे, वचनात स्पष्ट लिहिलंय, ते बारकाईने वाचा, ते समजून घ्या. उघडपणे सगळं काही सांगावं असं नाही. परमेश्वरानं स्पष्ट सांगितलंय. आणि त्यानं वागू नका, आपल्या जोडीदाराला फसू नका, पत्नीने आपल्या पतीला फसू नका, पतीने आपल्या बायकोला फसू नका, मित्रांनो आपल्या मैत्रिणीला फसू नका, आईबापांना फसू नका. शास्त्र सांगतं विचार, शास्त्र सांगतं प्रेम ज्याला आपण म्हणतो ते देवापासून दूर घेऊन जाणार आहे. ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला असलं पाहिजे. त्या प्रेमाला लोक काय म्हणतात? चांगलं म्हणतात का? काय म्हणतात? एकदम शांत होऊ नका. काय म्हणतात? बोला पोरांना, तरुणांना बोला. तरुणी आपल्याकडे कमी, बोला. आंबा म्हणतो माहित नाही. माहित आहे, पाप नाही म्हणते. पाप नाही म्हणते, त्याला पाप नंतरचा भाग झाला. हे विचार पण नंतरचा भाग झाला. सोपं आहे. काय म्हणतो? त्यांचं काय आहे? लफड आहे. काय म्हटलं त्यांचं लफड आहे. वर्गात जातोय हळूहळू हळूहळू. अरे किती वाजले? सुट्टी झाली कधी? घरी आलास कधी? शास्त्र सांगतं त्याला असं मोठं लिहिलेलं असतं, आय लव्ह मुंबई लिहिले ना. हा प्रियकरांचा स्पॉट आहे. तिथे बसून गप्पा मारतात आणि एकमेकांना फसवतात. शब्दा घेतात, आनाबाका घेतात की मैं तुझको छोडूंगा नाही, मैत्रीले जान दे दूंगा, मैत्रीने ये करूंगा. आणि थोडे पैसे कमी पडले का लगेच संपला विषय. तिथं लिहिलंय त्या वचनामध्ये. मी सांगत नाही, वचनात वाचा पुढे काय म्हटलंय. तिच्या कडची वाट, तिच्या घराची वाट सोडून दे. 8व्या वचनात काय म्हटलंय? मी नाही, देव काय सांगतो की अरे बाबा तिच्या घरची वाट सोडून दे. आतापर्यंत फिरला बस झालं, आता लागू सोड. इथं लिहिलंय वचनात. काय म्हटलंय? तिच्या घरची वाट सोडून दे, कारण ती चांगली नाही. काय म्हटलंय? आणि तिच्या घराच्या दाराजवळ सुद्धा जाऊ नको. गेला तर बेदम हाणतील लोक. विनाकारण तुझं काम दुसरं असलं ना
आणि तरी तिकडे फिरा करतात. पोरं काय म्हणतात, आला होता नेमका भेटायला, हाणणार. काय म्हणते, जाऊ नको तिकडं, पुढे वाचा. हा काय पहा, तिथं लिहिलंय, गेलास तर तुझी आबरू जाणार दुसऱ्याच्या हातात, ते तुला बेइज्जत करणार, बेआबरू करणार. पुढे, आणि तुझ्या आयुष्याचे दिवस तुला निष्ठूर जातील. पुढे, आणि पुढे काय म्हटले, आणखी तुझ्या धनाने सुद्धा परखे गब्बर होतील. तुझा सगळा पैसा खर्च होईल, तुझं धन खर्च होईल, सगळं तुझ्या हातून निघून जाईल. पुढे, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्यांच्या हाती जाईल, आणि त्याचा परिणाम असा होईल, शेवटी तुझा देह थकेल. थकणार का नाही एक दिवस? का तरुण राहतो का आपण वर्षानुवर्ष? एक दिवस थकतो, सगळं केलेलं मग आठवतं, तो देह क्षीण होतो, बिछाण्यावर पडतो, आणि सगळं पाप एका क्षणात आठवतं. एका क्षणात सगळे पापाचे भोग आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. मग तो देवाला क्षमा माग, देवा मला क्षमा कर, मी याला फसवलं, मी त्याला फसवलं, मी हे केलं, मी ते लुटलं, मी असं केलं, मी इतक्यांना फसवलं, सगळं आठवतं. आणि तो म्हणतो की मला आता मुक्ती हवी, पण लवकर मरण येत नाही बरं का. बोला हालेलुया. तुम्ही पहा, लवकर मरण येत नाही. लोक म्हणतो, आपण म्हणतो की इथं काय आयुष्यभर चांगला वागायला नाही, ते भंगार होता. लोक कोणीच बोलत नाही तोंडावर, चांगलंच म्हणतात वस्तूवर, पण त्याचा भोग त्याला भोगावा लागतो. तिथं स्पष्ट लिहिले त्यानं की अंती तू क्षीण होशील, तू थकून जाशील, तुझी शक्ती संपेल, तेव्हा तो शोक करशील. शोक करावा लागतो. मग तो असा हालत राहतो, म्हणतो देवा वाचव रे देवा. भाकर नाही जात, अन्न जात नाही, जीव तळमळत असतो. पण का? तरुणपणामध्ये तो सांगतो की जेव्हा देव सांगत होता तेव्हा भक्ती कर, तेव्हा भक्ती नाही केली. जेव्हा आराधना कर तेव्हा आराधना नाही केली. जेव्हा प्रार्थना कर तेव्हा प्रार्थना नाही केली. उपासना कर तेव्हा उपासना नाही केली. त्यांच्यासाठी, आमच्यासाठी नाही. बोलो हालेलुया. तुम्ही असे गंभीर होऊ नका, मी तुम्हाला सांगत आहे असं नाही, पण आम्ही देवाचे आहोत. बोलो हालेलुया. आमच्या पापांची क्षमा झाली. बोलो, आम्ही आमच्या बापाबरोबर सुद्धा सिनेमाला जाऊ शकतो, कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही काय वाईट बघणार, चांगलं पाहू. आमचा मोबाईल आमच्या बायकोने नेला तर भीती वाटत, भीती वाटत नाही. सारखेच कवर असतात, कधी कधी तर बदली होतो. कशाला फोन नाही फोडणार का? जर त्या मोबाईल मध्ये काही चुकीची गोष्ट नाही असतात, आमचा कोड आम्ही तुम्हाला सांगणार नाही. अरे का कोड ठेवला? काहीतरी छुपतंय, लपतंय. कोड कधी राहतो काहीतरी छुपाछुपी झालं. काय ते सगळं माझायचे माझायचे तुझे, तुम्ही दोघं एकदी आहात, पवित्र शास्त्र सांगतं. आणि जर आम्ही परमेश्वराचे आहोत तर आम्हाला लपण्याची काही गरज नाही. पत्नी फोन करून सांगितलं, अहो माझा मोबाईल तुमच्याकडे राहिला बरं, करावं द्या. नाही, मला काय चुकीच्या कोणाला फोन येणार नाही, हा विश्वास आमचा असला पाहिजे. आणि मग पहा, तो म्हणतो की तू वृद्ध होशील, तुझ्या श्रमाचं फळ तू खाशील. बोला हालेलुया. तू दीर्घ आयुष्य होशील, तुझ्या मुलांचे मुलं तुझ्या दृष्टी आशीर्वाद आहेत. कधी? देवाच्या वचनामध्ये टिकले. पण तरुणपणात गुरुमाई केली ना, हा मी नाही भेणार, आईबापाला पण नाही भेणार, कोणाला पण नाही भेणार, कोणाचीच भीती नाही. असा हातात हा धरून पोरीचं उभा राहिला, नाही भेणार कोणाला. लोक मध्ये जाते ते टुकार आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण जेव्हा तो पडतो ना, कोणीच उचलत, लोक म्हणतात आता आमचा ऐकलंच काय, बघा आता तुझ्या कपडा कर्माची. असे दिवस येऊ नये म्हणून देवाचं वचन सांगतं मला सुधारण्याची गरज आहे. देवाची वचन ऐकण्याची गरज आहे. आणि देवाच्या मंडळीतील देवाच्या लेकरांनी तर कधीच देवापासून दूर जाऊ वाचलं पाहिजे. वचनात स्पष्ट लिहिलंय त्यानं काही झाकून नाही ठेवलं. तर म्हणतो आणि तिनं वागू नका, वाईट करू नका, सोडून द्या. कारण वाईट हे देवापासून दूर घेऊन जाणार आहे. पुढे वाचा. तुझी इज्जत म्हणलं जाईल, तुझी शक्तिशील होईल, तू म्हातारा झाला तुला सगळं पाप आठवेल, आणि तेव्हा तुला शोक करावा लागेल. रात्रंदिवस ठणक लागतो, तो बोंबा मारतो, मला ठणक लागलाय, पण कोणी ऐकत नाही. शास्त्र सांगतं
पण देवाच्या भक्ताचं मरण देव म्हणतो कसं आहे, अनमोल आहे. सुखानं आपला प्राण देवाच्या हाती सोपवतो. आणि सगळे लोक म्हणतात फार देववीर माणूस होता बरं का, फार चांगला होता. बहीण असते तर लोक सांगतात की फार चांगल्या होत्या, आम्हाला आठवतं, आम्ही अनुभवलं. पुढे वाचा 12-13 वर्षामध्ये. आणि मग तू येण्याप्रमाणे म्हणशील मी शिक्षणाचा द्वेष केला, माझ्या अंतकरणाने शासन कसे तुच्छ मानिले. तुला ओरडावं लागल, बोंबलावं लागल, मी माझ्या शिक्षकाचं ऐकलं नाही. हा मी काय केलं म्हटलंय, यांच्या देखत दुष्कर्म केलं. पुढे तो काय म्हणतो, तू आपल्याच विहिरीतले पाणी पी, टाकीतले पाणी पी, तुझे झरे बाहेर वाहू जाऊ नको, वाहू देऊ नको. पुढे हा पुढे आणि हे सगळं आमच्या संदर्भामध्ये, आमच्या पत्नी संदर्भामध्ये, आमच्या पती संदर्भामध्ये, आमच्या कुटुंबा संदर्भामध्ये त्याने लिहिलंय. अलंकारिक भाषेत लिहिले, समजून घ्या. सगळं स्पष्ट फोडून सांगण्याची गरज नाही, आम्ही शिकतो. तो काय म्हणतो की तुझ्या घरचं पाणी तू पे, तुझ्या टाकीतलं पाणी पे, तू तुझ्या घरी सुखी राहा. पुढे तो आम्हाला सांगतो केवळ तुझ्यासाठीच ते असते, तुझ्या बरोबर दुसऱ्यांना त्याचा उपभोग न घडो, तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो. तरुणपणी केलेल्या स्त्रीस संतुष्ट आहेस, रमणीय हरणीप्रमाणे सुंदर आहे. आणि मग पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला आशीर्वाद आणि आशीर्वाद जर पाहायचा आहे तर देवाच्या वचनामध्ये रमलं पाहिजे आणि त्या वचन स्वीकारले पाहिजे. पुढे वाचा 19-20 वचन वाचा. रमणीय हरणी सुंदर रानशेळी याप्रमाणे तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखो. पुढे आता प्रभू परमेश्वर हजारो वर्षांपूर्वी हा दावीद पुत्र शलोमोन राजा लिहून ठेवतो. आणि जोपर्यंत दावीद पुत्र शलोमोन राजा देवामध्ये होता तोपर्यंत त्याला फार मोठे आशीर्वाद प्राप्त झाले. तो काय म्हणतो, स्पष्ट काय लिहितो, मी लिहित नाही. तो म्हणतो तू परक्या स्त्रीला आलिंगन देऊ नये. मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीने आहेत आणि तोच त्याच्या सर्व वाटा काय करीतो, नीट करीतो. पण जर मार्ग सोडला आम्ही, मार्ग सोडून बहकलो आम्ही, मार्ग सोडून पापात पडलो आम्ही, तर शास्त्र सांगतं आम्हाला देवापासून दूर जावं लागतं. पुढे दुर्जनाला त्याचे स्वतःनं त्याने केलेलं पाप, त्याचं दुष्कर्म त्याला पछाडीत, तो आपल्या पापात सापडतो कारण त्याला शिक्षण मिळालं नव्हतं. आणि तो आपल्या अति मूर्खपणामुळे शेवटी काय होतो, भ्रांत होतो. तो कोणाचंच ऐकत नाही आणि जीवनाचा नाश करून घेतो. पवित्र शास्त्र सांगतं तरुणपणामध्ये आपण त्या निर्माण कर्त्याला स्मरावं, तरुणपणामध्ये आनंद करावा, देवाची भक्ती आणि आराधना करावी. हे नीतिसूत्र शिकत असताना लक्षात ठेवा, मी नेहमी तुम्हाला सांगत आहे, आपलं पवित्र शास्त्र आपल्या हाती असलं पाहिजे. तरुणांनो, आपल्या हाती असलं पाहिजे. दिवस निघून जातील आणि मग पश्चाताप करण्याची वेळ येईल. पश्चाताप करण्याची वेळ येण्याच्या आधीच आम्ही त्या देवाच्या जवळ गेलं पाहिजे. आमचं बायबल आमच्याजवळ असलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, त्यानुसार आचरण केलं पाहिजे. मग पहा, एक दिवस शलोमोन राजापेक्षाही देवबाप तुम्हाला मोठं करेल, आशीर्वादित करेल. कारण देवाच्या लोकांना कधीच सोडत नाही. बोला हालेलुया. कधीच टाकत नाही. देवबाप या वचनांच्या कर्वे तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. आपण